लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली असून उद्या 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता जमा होणार आहे। हा हप्ता 1500 रुपयाचा नाही तर 2100 रुपयाचा असणार। लाडक्या बहिणींनो, आता लाडक्या भावाने म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी 2100 रुपयाच्या हप्ता वाटपाला सुरुवात केली असून गणपतीमध्ये 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुमच्या खात्यावर जे हप्ते जमा झाले ते 1500 रुपयाचे जमा झाले। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होत गेली। पण आता जो हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तो उद्याच तुमच्या खात्यावर जमा होणार असून तो 2100 रुपयाचा असणार आहे। पण लाडक्या बहिणींनो, हा 2100 रुपयाचा हप्ता सरसकट सर्व महिलांना मिळणार नाही। काही महिलांना 1500 रुपयाचा हप्ता मिळणार तर काही महिलांना 2100 रुपयाचा हप्ता मिळणार। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी कालच पत्रकार परिषदेमध्ये हप्ता वाटपाबाबत माहिती जाहीर केली। त्याचबरोबर आदित्यताई तटकर यांनी परिपत्रक जाहीर करून 2100 रुपयाच्या हप्ता वाटपाला सुरुवात करत असल्याचं सांगितलं। त्यामुळे उद्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 2100 रुपये जमा होणार। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडून ह्या दोन चुका झाल्या नसतील तरच तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। तर कोणत्या आहेत त्या चुका ते आपण पाहणारच आहोत। लाडक्या बहिणींनो, उद्याचा दिवस म्हणजे गणपतीमधील शुभ दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार। सरकारकडून बँकांना 990 कोटी रुपयाचा चेक देण्यात आला। त्याचबरोबर लाडक्या भावाने तुमच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेश देखील बँकांना दिले। महत्त्वाच्या 10 बँकांना निधी देण्यात आला असून लवकरात लवकर बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावे असा आदेश शिंदे साहेबांनी बँकांना दिलेला आहे। महिलांनो, शिंदे साहेबांनी बँकांना आदेश दिले परंतु महिलांना देखील सूचना दिल्या। तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्यावर ते लगेचच जाऊन पैसे काढून आणा असं लाडके भाऊ म्हणाले। बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामधून पैसे कट होऊ नयेत यासाठी पैसे जमा झाल्यावर लगेच काढून घ्या असं शिंदे साहेबांनी सांगितलं। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुमच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्सची अट आहे का नाही हे माहित नाही। त्यामुळे जेव्हा शिंदे साहेब तुमच्या खात्यावर पैसे सोडणार आहेत तेव्हा पैसे जाऊन काढून घेऊन या असं शिंदे साहेबांनी सांगितलंय। कारण बऱ्याच बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सची अट असते आणि तुमच्या बँक खात्यामधून रक्कम कट करून घेतली जाते। त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या सूचना लक्षपूर्वक ऐका। लाडक्या बहिणींनो, उद्या सकाळी 7 वाजल्यापासून हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम सोडण्यात येणार असून शिंदे साहेबांनी सांगितलेल्या 10 बँकांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। बँका सुरू झाल्यावरती तुम्हाला पैसे मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, आता 10 बँकांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे। लक्षपूर्वक ऐका की या 10 बँकांपैकी एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला उद्याच 2100 रुपयाचा लाभ मिळणार आहे। लाडक्या भावाने आतापर्यंत तुम्हाला सरसकट हप्ते दिले, 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले। परंतु सरकारने निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिलं होतं की बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता देऊ, परंतु 2100 रुपयाचा हप्ता बहिणींना दिला नाही। महिलांची तपासणी चालू होती, पडताळणी चालू होती, त्यामध्ये बरेच गैरव्यवहार देखील सरकारला आढळून आले आणि 2100 रुपयाचा हप्त्याचा प्रश्न हा तिथेच थांबवला गेला। परंतु तुमच्या तिन्ही भावांनी मिळून आता हा प्रश्न सोडवला असून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयाची रक्कम ही ट्रान्सफर होणार आहे। शिंदे साहेबांनी सांगितले, लाडक्या बहिणींनो, गणपतीमध्ये 2100 रुपयाचा हप्ता वाटपाचा मुहूर्त लागलाय। परंतु महिलांनो, तुमच्याकडून जर चूक झाली नसेल तरच तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। 2 चुका जाहीर करण्यात आल्या असून त्या चुका तुमच्याकडून झाल्या नसतील तरच तुम्हाला 2100 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुमचे जे पहिले भाऊ आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, आपले मुख्यमंत्री, यांनी 10 बँकांची नावे जाहीर केली। त्यानंतर दुसऱ्या भावाने शिंदे साहेबांनी 2100 रुपयाचा हप्ता 10 बँकेमध्ये सोडला। अजितदादा पवारांनी बँकांना निधी देत लाडक्या बहिणींना आनंदाची खुशखबर दिली। त्यामुळे गणपतीमध्ये तुम्हाला 3 भावांकडून हे सर्वात मोठं गिफ्ट मिळत आहे। 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। पण कोणत्या बँकांमध्ये हे पैसे सोडले आहेत त्या बँकांची नावे आपण पाहूया। त्याचबरोबर कोणत्या चुका झालेल्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता मिळणार नाही ते देखील पाहूयात। लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा आपण कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत त्या बँकांची नावं पाहूयात।
महिलांनो, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी बँक ऑफ इंडियाला निधी दिलेला आहे। बँक ऑफ इंडियामध्ये सरकारकडून चेक देण्यात आला असून लाडकी बहीण योजनेचा निधी बँक ऑफ इंडियामध्ये जमा झाला आहे। त्यानंतरची पुढील बँक आहे ज्यामध्ये सरकारने निधी सोडला आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोटी रुपयाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी पाठवला। युनियन बँकेमध्ये देखील उद्या 2100 रुपयाचा हप्ता सोडण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल आणि तुमचं खातं हे पंजाब नॅशनल बँकेमध्ये असेल तर उद्या 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार। लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता इंडियन बँकेमध्ये सोडण्यात आला असून इंडियन बँकेला एकनाथ शिंदे साहेबांनी निधी दिला आहे। गणपतीमध्ये 2100 रुपयाचा हप्ता हा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सोडण्यात येणार असून उद्या सकाळी स्टेट बँकेमध्ये सकाळी 8 वाजता लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे। त्यानंतरची पुढील बँक आहे जी 10 बँकांमध्ये समाविष्ट आहे। बँकांच्या यादीमध्ये ज्या बँकेचं नाव आहे ती म्हणजे फेडरल बँक। लाडक्या बहिणींनो, अजितदादा पवारांनी बँकांच्या यादीमध्ये ICICI बँकेचा देखील समावेश केला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी HDFC बँकेमध्ये निधी सोडलेला असून उद्या HDFC बँकेमध्ये 2100 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार। त्यानंतरची सर्वात शेवटची आणि महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट ऑफिस। पोस्ट ऑफिस बँकेमध्ये गणपतीच्या दिवशी 2100चा हप्ता सोडण्यात येणार। महिलांनो, लक्षपूर्वक ऐका की बँकांमध्ये निधी दिलाय म्हटल्यावरती बँकेमधून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात येतील आणि उद्याच 2100 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। पण लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडून जर ह्या 2 चुका झाल्या नसतील तरच तुम्हाला 2100चा हप्ता मिळणार आहे, नाहीतर तुमच्या बँक खात्यामध्ये फक्त 1500 रुपयाची रक्कम ही ट्रान्सफर होणार आहे। बँकांना 990 कोटीचा निधी शिंदे साहेबांनी दिला आणि अखेर हप्ता वाटपाला सुरुवात झाली, परंतु 2100चा हप्ता ज्या महिलांकडून या 2 चुका झालेल्या नाहीत त्या महिलांनाच मिळणार आहे। तर त्या 2 चुका कोणत्या आहेत ते पाहूया। लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुटले होते तेव्हा सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अटी होत्या त्या म्हणजे तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि त्याच महिलांच्या खात्यावर सरकारकडून पैसे सोडण्यात येणार होते। परंतु बऱ्याच महिलांचं उत्पन्न हे 3 लाखापेक्षा पण जास्त होतं। त्या महिलांनी फॉर्म भरताना उत्पन्न कमी दाखवून फॉर्म भरला होता, तर अशा महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं। त्यामुळे त्या महिलांना हप्ता मिळणार नाही। त्या महिलांना सरकारकडून आता सरसकट पैसे मिळणार नाहीत, तर त्या महिलांना 2100 रुपयाच्या हप्त्यामधून वगळण्यात येणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असतात। मग ते पैसे जमा होण्यासाठी सरकारकडून बँकांना निधी देण्यात आलेला असतो आणि तो निधी तुमच्या खात्यामध्ये सोडताना तुमचं बँक सेडिंग ऍक्टिव्हेटेड असणं महत्त्वाचं असतं। म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेची लिंक असणं आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असला तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येत असतो। महिलांनो, तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल तर तुमच्याकडून ही चूक झाली असल्यामुळे तुमच्या मोबाईलवरती मेसेज येत नाही। त्यामुळे महिलांनो, तुमचं बँक सेडिंग ऍक्टिव्हेटेड नसेल तर तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता मिळण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला पुढचा जो 2100 रुपयाचा हप्ता वाढवून देण्यात आलेला हप्ता आहे तो मिळणार नाही। ज्या महिलांचं बँक सेडिंग ऍक्टिव्हेटेड आहे अशाच महिलांना 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, सरकारकडून 10 बँकांना निधी देण्यात आलेला आहे आणि हा निधी बँकांमध्ये मिळाल्यामुळे तुमच्या खात्यावरती उद्याच 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। अखेर हप्ता वाटपाला मुहूर्त लागला असून लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ मिळत असून लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे।